पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। वेदवती अग्नि प्रवेशन ते कोणी दशनन पुष्पकी आरुढी पर्यटन करिता झाला मेदी नीते। ऐका कथेचं अनुसंधान पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण वेदवतीची कथा ऐकली। तिने अग्नीमध्ये प्रवेश केला, राजा रावणानं बघितलं, आपल्याला ती मुलगी प्राप्त झाली नाही, निराश झाला, विमानामध्ये बसला आणि पुढे असणाऱ्या विमानामध्ये बसून आकाशाचं पर्यटन करून कुठं गेला ऐका। तदनंतर मरुत भूपती यज्ञ करीत होता उशीर पर्वती मिळाले ऋषी वेदपंथी मंत्राहुती गालित होते। आणि त्याच्यानंतर ना उशीर पर्वतावरती मरुत नावाचा राजा आहे आणि तो असणारा राजा तिथं यज्ञ करत होता। त्या यज्ञासाठी अनेक ऋषी मंडळी देव मंडळी बोलून मंत्राची आहुती ते यज्ञामध्ये घालीत होते। तेव्हा काय झालं, देव गुरुचा बंधू जान संत वर्तनामे तो ब्राह्मण जयाचे ज्ञान बृहस्पती समान आश्चर्यपूर्ण यज्ञीचा। आणि तो मरुत राजा यज्ञ करत होता। यज्ञासाठी देवगुरु जे काही बृहस्पती आहेत त्या बृहस्पतींचा बंधू संवर्त त्याचं नाव होता आणि तो असणारा ऋषी तो ब्राह्मण अतिशय ज्ञानी होता। दुसरा असणारा बृहस्पतीच असावा अशा बृहस्पती सारखं त्याचं ज्ञान होतं आणि यज्ञामध्ये परिपूर्ण आचार्य ते ऋषी मंडळी ब्राह्मण होते। काय झालं, समस्ततीच्या सहित होम करी राजा मूर्त तवरावर देखील येत उर्धन्मत होऊन। आणि सगळ्या ब्राह्मणाला एकत्र केलेलं होतं, देवलोकांना एकत्र केलेलं होतं आणि तो मरुत नावाचा राजा यज्ञ करत होता उशीर पर्वतावरती। त्यावेळेस राजा रावण आपल्या सगळ्या सैन्याला घेऊन पुष्पक विमानामध्ये येत असताना सर्वांनी पाहिलं वरदानाचे बळे त्रैलोक्य जातीत चालीला सकळे ते कोणी द्विज देव कुळे अत्यंत भय पावली। वरदानाच्या बळावरती उन्मत्त झालेला राजा रावण सगळ्यांना त्रास देत विमानामध्ये बसून येत असताना सगळे असणारे देव लोकांनी ऋषी मंडळी ब्राह्मणांनी पाहिल्यानंतर ना अतिशय घाबरली, त्यांना राजा रावणाची भीती वाटली। भीतीनं काय करतात, तदनंतर श्री रघुपती देवाली कोयोनी प्रवेशती ते कोल जन्म धरिती ते श्लोकार्थी सांगेन। आणि ऐका त्यावेळेस असणारा भगवान परमात्मा रामचंद्र काय झालं, देवलोक ऋषी मंडळी त्या राजा रावणाला घाबरल्यानंतर ना देव वेगवेगळ्या योनीमध्ये देवानी प्रवेश केला आणि कोणत्या देवाने कुठं गेले, कोणतं रूप धारण केलं सांगतो ऐका। सचिपती झाला मयूर धर्मराज वायस शरीर क्रकला सवौर्या कुबेरा हंस रूप वरुण झाला। सगळे देवलोक राजा रावणाला घाबरले आणि देवाने आपापले रूप बदलले आणि वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेतला, म्हणजे त्यांचं असणारं रूप धारण केलं। देवांचा राजा इंद्र आहे, तो इंद्र मोराच्या रूपामध्ये लपून बसला। यम आहे ती यमाने कावळ्याचं शरीर धारण केलं, कुबेराने सरड्याचं शरीर धारण केलं, वरुण देवाने हंसाचं शरीर धारण केलं आणि राजा रावणापासून बचाव केला। राक्षस भय करुण देवी वेश पाठवून भय करी राहिलेलं पुलत रावण काय करी। ह्या राजा रावणाच्या राक्षसाच्या भीतीने सगळे असणारे देवलोकांनी आपापले वेश बदलले आणि वेगवेगळे असणारे अनेकांचं रूप धारण करून देवलोक लपून बसल्यानंतर ना पुन्हा राजा रावण काय करू लागला ऐका। रावण म्हणे रायाशी तो युद्ध करी आमाशी नाही तरी हरविल्या शेवटनाची उच्चारोनी बोलीजे। आणि रावणाने त्या मरुत नावाच्या राजाला सांगितलं, हे बघ तुला युद्धाचं आवाहन करतो, मी आतापर्यंत हेच करत आलेलो आहे, इथपर्यंत सगळ्या राजांना जिंकत आलेलो आहे, त्यामुळे तुला माझ्या बरोबर युद्ध करणं होत असेल तर कर, नाहीतर तुला मला हात जोडून सगळं असणार करबार देऊन शरण आलो म्हणून सांग, असं रावण बोलू लागला। कोणी रावणाची स्थिती मागतो मरुत भूपती कोण म्हणून रावणा प्रति अट्टहास पुसता झाला। आणि रावणाची स्थिती रावणाचा आवाज ऐकला तो मरुत नावाचा राजा, त्या राजानं अतिशय अट्टहासाने गर्जना करून विचारलं, बाबा तू कोण आहे
कुठून आलाय, कुठं चाललाय, डायरेक्ट युद्धाला कसं काय बोलवायला लागला, असं तो मरुत्त राजा रावणाला बोलू लागला. अट्टहासे गंभीर वचन ऐकून संतोषला रावण, मने तू केले गिरा गर्जन, तेने संतुष्ट मन झाले. आणि त्या असणाऱ्या मरुत्त राजानं अट्टहासानं म्हणजे मोठ्यानं गर्जना करून बोललेला होता. त्याची असणारी गर्जना रावणानं ऐकली. रावणाने विचार केला, ज्याच्या गर्जनेमध्ये आवाजामध्ये एवढा दम आहे त्याच्या अंगामध्ये किती ताकद असेल. म्हणून रावणाने विचारलं, बाबा तुझ्या असणाऱ्या आवाजानं मला आनंद वाटला, तर विचारतो ते सांग. तू कोणाचा कोटील, कोण येते यावे काय कारण, आम्हाशी वंचितो सरण, तेने संतुष्ट मन झाले. आणि त्यावेळेस तो मरुत्त राजा बोलू लागलेला रावणाला, बाबा तू कोण आहे, कुठला आहे, कोणाचा आहे, इथं येण्याचं काय कारण आहे, आणि आल्या आल्या त्या ठिकाणी युद्धासाठी आम्हाला बोलवायला लागलाय, तर सगळी स्थिती सांग असं विचारू लागला. राय आम्ही झालो सुप्रसन्न, माझ कोण मनसी तरी ऐक सावधान, माझा ज्येष्ठ बंधू वै श्रवण, नाम रावण प्रसिद्ध माझे. आणि रावणानं बोलायला सुरुवात केली, राजा तू विचारलं होतं कोण आहे, कुठला आहे, तर ऐक म्हणले, प्रसन्न झालोय तुझ्यावरती, सांगतो. मी असणारा वैश्रवण कुबेर माझा मोठा भाऊ आहे, त्या ब्रह्मदेवाच्या वंशामधला आहे, आणि माझं नाव रावण आहे, असं रावण सांगू लागला. सुरासुर कंपाय मान, देवदाती दरित त्राण, मनी कोण मद पुढे मानी. आणि मग त्यावेळेस रावण बोलू लागला, माझ्या भीतीनं, माझ्या धाकेनं सूर असुर दानव मानव सगळे घाबरतात, कंपायमान होतात. देवाने तर माझ्या धाकानं त्या ठिकाणी असणारा घाबरून अनेक रूप धरून लपून बसले. त्यामुळं माझ्या पुढे युद्ध करून मला जिंकेल अशा जगामध्ये कोणीच नाही. पुलेली सामर्थ्य करून व्यारणी चिंतला वैश्रवण, घेऊन पुष्पक हिरोन विराजमान विचारत असे. आणि मी आपल्या स्वसामर्थ्यानं काय सांगायला लागलाय, स्वसामर्थ्यानं. आता कुबेराला काय सामर्थ्यानं जिंकलं होतं का? पाठीमागून जाऊन गदा घालून त्याला मूर्छित पाडून विमान घेऊन गेलेला होता. पण सांगतोय का, स्वतःच्या बळानं, स्वसामर्थ्यानं, स्वशक्तीनं त्या कुबेराला जिंकलेला आहे. आणि त्या कुबेराचं पुष्पक विमान घेऊन हे असणाऱ्या त्रिभुवनामध्ये हिंडतोय असं मरुत्त राजाला रावण सांगू लागला. कोणी रावणाचे वचन, मग तो मरुत्व ऐकून धन, रावणा प्रति काय वचन निर्मतून बोलत असे. आणि रावणाचं गर्विष्ठपणाचं बोलणं ते असणाऱ्या मरुत्त राजानं ऐकलं. त्यावेळेस रावणाचा उपहास करून, त्याची निंदा करून तो असणारा रावणाला राजा काय बोलतो ऐका. धन्य धन्य तू दशानन, तुझ्यासारखं योदया त्रिभुवना, माझी पहा बंधू तेरणा आणि लायसान देखील. आणि मरुत्त राजा सांगू लागला, रावणा धन्य म्हणले तू, अरे तुझ्यासारखा योद्धा जगामध्ये नाही. आपल्या सख्या भावाबरोबर युद्ध केलं, आपल्या सख्या भावाला जिंकलं, त्याला मारलं, त्याची संपत्ती हिरवली. आपल्या भावाला मारणारा दुसरा योद्धा मी आजपर्यंत बघितला नाही असं तो राजा बोलू लागला. या त्रिभुवना माझारी ज्येष्ठ बंधू पितया सरी, त्या ते चिंतोनी संपत्ती हरी ऐसा नाही देखील. आणि काही रावणा या संपूर्ण विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये मोठा भाऊ वडिलासारखा असतो. आणि मोठ्या भावाला उलट सुद्धा बोलायचं नसतं. तू तर त्याला मारलंय. अरे मोठ्या भावाला मारलं, त्याचा अपमान केला आणि त्याची असणारी संपत्ती हिरवून आणली, असा असणारा वीरच मी पाहिलेला नाहीये असं तो मरुत्त राजा बोलू लागला. बंधू बंधूने चिंतिले ऐसे नाही पुराणी ऐकिले, ते तू असाच केले रणी पाडिले अग्रजा. अरे बाबा आजपर्यंत भावानं भावाला मारलं, भावानं भावाची संपत्ती लुटवली अशी न्यूज मी आतापर्यंत कुठेही ऐकली नाही. कोणत्याही पुराणामध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये आम्ही असं ऐकलेलं नाही. ते तू खरं करून दाखवलंय. तुझ्यासारखा पापी दुष्ट वाईट कुणीच नाहीये असं मरुत्त राजा बोलू लागला. तू क्या करोनी अधर्मा पुढतीस लागो तोशी अधर्मा, तुझ परताप पापत्मा आणि कामा दिसे. अरे एवढा अधर्म केलेला आहे, तू सख्या भावाला मारलेला आहे, त्याची इस्टेट संपत्ती सगळी हिरावून घेतली आणि मोठ्यापणाने इथे येऊन त्याचं वर्णन करून सांगायला लागला. तुझ्यासारखा पापात्मा, तुझ्यासारखं वाईट दुर्बुद्धी जगामध्ये आम्हाला शोधून
सुद्धा सापडणार नाही असं तो बोलू लागला. पूर्वी युद्धे अनेक झाले ते ऐकले सकळीक बंधुस जिंकले हे तुझे निमुखे आजी आपण ऐकले. अरे ऐक, पूर्वी मी अनेक युद्ध ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत, पण तुझ्यासारखा भावाला जिंकणारा युद्ध आजपर्यंत पाहिलेला नाही, ऐकलेला नाहीये. युद्ध आहेत पण ते शत्रूला जिंकतात, शत्रूला मारतात. अरे तू स्वतःच्या सख्या भावाला त्या ठिकाणी जिंकलेला आहे, मारलेला आहे, असं असणारा आम्ही युद्ध ऐकलंच नाहीये असं मरुत राजा बोलू लागला. ही तुके बंधुनी भूपतीच्या घेतले अति निवती बाण लाविला शेती संग्रमा प्रती निघाला. आणि एवढं त्या असणाऱ्या मरुत राजाने सांगितलं आणि रावणानं आवाहन केलेलं होतं, दम असेल तर या युद्धाला. तोही राजा होता, त्याने लगेच धनुष्यबाण आपल्या हातामध्ये घेतलं, बाण असणाऱ्या धनुष्याच्या दोरीला लावला आणि युद्धासाठी निघाला. मारुत जाता संग्रमाशी समर्थ बोले मारुताशी म्हणे राया रणभूमीची अधिकार नाही जावया. आणि मरुत राजा संग्रामासाठी रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला. त्यावेळेस समर्थ नावाचा ब्राह्मण, त्या ब्राह्मणाने सांगितलं, राजे साहेब आता युद्धाला जाण्याची वेळ आहे, तुम्ही काय करायला लागला? यज्ञाला बसलेला आहो. मग असा अर्धवट यज्ञ सोडून कुठल्याही कार्याला जाऊ नका असं तो समर्थ ब्राह्मण बोलू लागला. धर्म कार्य अवलंबून त्याशी सांडून करीशी रण तरी सर्वता नसे जय जाण सत्य वचन हे माझे. ऐका राजे साहेब, ऐका, घरी धर्म कार्य निर्माण केलेला आहे, असणारा यज्ञ घरी त्या ठिकाणी मांडलेला आहे. असा यज्ञ अर्धवट सोडून निघून जायचं नाही. होय, पुती चालू असताना उठून जायचं का? चांगले असणारे त्या ठिकाणी यज्ञ मांडलेला आहे, ते यज्ञ सोडून बाहेर चालला, बाहेर जाऊ नका म्हणले. ऐका, हे यज्ञ परिपूर्ण करा, मग काय तुमचं काम करायचं ते करा असं तो समर्थ ब्राह्मण बोलू लागला. हरी माहेश्वर यज्ञ अवलंबिल्या करावया पूर्ण पूर्ण होती न होता निंदरला ऐसे जाणून नव जावे. अरे घरी असणारा माहेश्वर यज्ञ मांडलेला आहे, हे असणारा यज्ञ घरी तुम्ही स्वतःच्या त्या ठिकाणी मांडलेला आहे. ते यज्ञाचा परिपूर्णता केल्याशिवाय किंवा यज्ञ परिपूर्ण करण्यासाठी जर विलंब लावला तर काहीतरी विघ्न होईल, म्हणून यज्ञाची पूर्णहुती पूर्ण झाल्याशिवाय, यज्ञ परिपूर्ण केल्याशिवाय जाऊ नका असं तो राज ब्राह्मण बोलू लागला. यज्ञ न होता पूर्ण होती सांडून ग्रस्त विमुख होती तयाच्या वंश वय शांती जाणून द्रुपदी मरुता. ऐका राजेसाहेब, यज्ञ तुमच्या घरी आहे, त्यामुळे असणाऱ्या आहे यज्ञाचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. आणि तुम्ही यज्ञ पूर्ण न करता जर हे असणाऱ्या घराला विमुख झाला तर तुमच्या असणाऱ्या वंशाची शांती होईल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सुख भेटणार नाही. त्यामुळे ही यज्ञ परिपूर्ण करून जावा असं तो समर्थ बोलू लागला. दीक्षिताशी युद्ध कोणीकडे दीक्षिताशी कुरुत्व कोठेकडे दीक्षिते मन होमाकडे निज निवाडे लावावे. तुम्ही आता ही यज्ञाचे कार्यकर्ते तुम्ही आहात, त्यामुळे यज्ञाचा जो काही दीक्षितपणा आहे तो तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही कुठेही युद्धाला जायचं नाही. आणि जो काही यज्ञ करणार आहे त्या यज्ञ करण्यापाशी क्रूरत्व राग ही त्याच्यापाशी असू नये आणि त्याचं यज्ञ सोडून दुसरं कुठेही बाहेर मन जाऊ नये असं तो ब्राह्मण सांगू लागला. दीक्षिते उठून प्रातः काळी स्नान संध्या सारुणी कुंडा जवळी बैसावे मग मंत्र बेळी अग्नी तृप्त करावा. आणि ज्यानं असणाऱ्या यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे, म्हणजे जो यज्ञ करण्यासाठी बसलेला आहे, त्यानं सकाळी पहाटे उठावं, संध्या स्नान करावी, अग्नी यज्ञाच्या जवळ बसावं, मंत्र वगैरे म्हणावे आणि अग्नीला प्रसन्न करावं. ऐकोनी गुरुचे वचन राजासाठी धनुष्य बाण अग्निपाशी येऊन आपण सावधान बैसला. आणि लगेच गुरुचं बोलणं ऐकलं, समर्थ ब्राह्मणाचं ऐकलं आणि लगेच त्यानं धनुष्यबाण सोडून दिलं. बाहेर जायचं असणाऱ्या राजा रावणाला मारायचं सगळं प्लॅनिंग सोडलं आणि येऊन यज्ञामध्ये बसले. ते कोणी लंकानाथ जिंकले म्हणून आनंदत शुक सारणाती प्रधान समस्त अवघे म्हणत जयो स्वामी. लगेच रावणानं बघितलं युद्धाला आलेला महागारी गेला आणि तिकडे असणाऱ्या यज्ञामध्ये बसला. रावणाला वाटलं, घाबरलं. लगेच रावणाने सांगितलं आपल्या प्रधान मंडळीला, ते आपल्याला घाबरून यज्ञाला बसलाय, आपला विजय झाला, चला. जिंकले म्हणून गर्जन करीते झाले राक्षस गण आपले ठाई श्लोगोन उल्हास झाला पावले. लगेच तो मरुत नावाचा राजा युद्धाला आलेला पुन्हा महागारी गेला, यज्ञाला बसला. राजा रावणाला
राक्षसांना वाटला आपण या राजाला जिंकलं ही आपल्याला घाबरला भेला म्हणून पुन्हा यज्ञाला जाऊन बसला. तेवढ्या वेळात राक्षसांना उल्हास आला, आनंद वाटला. काय करतात यज्ञ होते ब्राह्मण तया ते राक्षसी भक्षून ते आले करून तृप्त होऊन चालिले. यज्ञामध्ये अनेक ब्राह्मण बोलवलेले होते. त्या ब्राह्मणाचं भक्षण केलं, त्यांना मारला, सगळ्या असणाऱ्या यज्ञाचा विध्वंस केला. सगळ्या असणाऱ्या यज्ञ त्या ब्राह्मणाचं मांस खाऊन राक्षस तृप्त झाले. होते पोते उंदाते आचार्य ब्रह्म बक्षिले त्याते रक्त पिओली खाती बसाते निशाचर तृप्ती ते पावले. आणि मग ती काही यज्ञाचे असणारे यज्ञकर्ते होते, ब्राह्मण होते, ते असणारे सगळे त्या ठिकाणी त्यांचं भक्षण केलं, त्यांचा असणारं मांस खाल्लं, रक्त प्राशन केलं आणि राक्षसांना आनंद वाटला. कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. रजिपाते जिंतोना जय पावला दशानना मग पुष्पकी आरोडोना अवनी पर्यटना करिता झाला. असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग वडीपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान. रजपताला राजा रावणाने जिंकला, परत पुष्पक विमानात बसला, निघाला तीर्थ यात्रा कराय. यात्रा करते काय, यात्रा नाही अनेक असणारे देशीचे राज्य जिंकत जिंकत निघाला. रावण गेला देखोना इंद्रादिका देवगण निज रूप धरते झाले जाण सावधान. राजा रावण गेला 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 मगाशी म्हणत होता मी पुन्हा येईन पुन्हा येईन. आलता राजा रावण म्हणून सगळे घाबरले. आपापली रूप बदलली होती, पांटली होती. राजा रावण गेला म्हणलं की आपापल्या रूपात कोण कसा आलाय का. अमरेंद्र आणि रूप धारून मयूर प्रती बोले वचन मने मी झालो सुप्रसन्न वरदान तुझं देतो. मोराच्या वेशामध्ये इंद्रदेव बसलेले होते, प्रसन्न झाले मोरावर. मोराला म्हणले काय पाहिजे ते मग. ते तुझं पांकी बासती अनिश्चित ते तुझं तिथले स्वातंत्र्य आगा पुजाकारे विहंगमा. पक्षी राजा असणाऱ्या मोरा माझे जे काय 1000 डोळे ते 1000 डोळे तुझ्या पंखाच्या ठिकाणी लावतो, त्याच्यामुळे तू शोभून दिसतील. माझे नेत्र सहस्रवरी तुडे ब्रह होती निर्धारी आणि मी वर्षेना जलधारी तुझा आनंद भारी होईल. मग म्हणजे माझे डोळे ते तुझ्या असणाऱ्या पंखाच्या ठिकाणी बसतील, शोभून दिसतील आणि तुझ्यासाठी मी असणारा पाऊस पडेल. पूर्वी मयुराचे पंख निळवर्ण त्यावर इंद्राचे वरदान निळवर्णी विचित्र पूर्ण रंगदान भासला. पूर्वीच मोळाचे असणारे रंग रंगाचे पंख होतात, त्याच्यावर असणारे इंद्रदेवाने दिलेला आशीर्वाद, त्याच्या डोळ्याची असणारे खुणा, त्याच्यामुळे मोर अतिशय सुंदर दिसू लागले. तदनंतरे श्री रघुपती वरुण वदे हंस प्रती आगाये पक्षी राजा धर्ममूर्ती प्रसन्न झालो मी येते. त्याच्यानंतर कुबेरजी येते. कुबेरजी असणाऱ्या ऐका प्रभू रामचंद्राजी काय हंस पक्षीच्या रूपामध्ये ते बसलेले होते. त्या हंस पक्षाला काय वरदान देऊ लागले ऐका. वरुण म्हणे हंसासी जाण तुझे गंगा तरी क्रीडन तुझ्या शरीरात तो या समान अंगी प्रभा पूर्ण भासेला. असं वरुण देव असणाऱ्या हंसाच्या पक्षाच्या रूपामध्ये असणारे लपले होते. परत राजा रावण गेला आपापल्या रूपामध्ये वरुण देवाले. हंसाने माझं रक्षण केलं म्हणून हंसावर वरुण देव असणारे आनंदित झाले. आनंदित होऊन असणारे त्याला आशीर्वाद दिला म्हणजे पाण्यासारखा हंस राजा तुझा असणारा रंग होईल. ऐक माझी प्रसन्नता पत्रदाता हंसनाता तुझा वर्ण मनोहर सौम्यता शशी सारखा निर्मळ. सूर्यासारखा चंद्र आणि सूर्यासारखं निर्मळ असणारे तुझी पंख होतील म्हणजे आणि मनाला शुभून टाकणारे अशा प्रकारचं तुझं रूप दिसल. जैसा मी समीरण विचारत असे स्वेच्छे करुणा तैसे तुझे उड्डाणे गगन शोभा गगन पावेला. जसं म्हणजे असणारे हे आकाशाच्या ठिकाणी वारा निवांत असणारा वाहतो तशा प्रकारे तुमचं असणारं इकडून तिकडे जाणं विहार अत्यंत सुखदायक आनंददायक होईल. माझी या देहा समान प्रभा होईला तो याचर पूर्ण जय जय इप्सिते तुझे मन ते मनोरथ जाण पावसी. माझ्या देहासारखा असणारा तुमचा हे असणारे सर्व असणारा
ध्येय निर्माण होईल म्हणले. पाण्यासारखं तुझं शरीर आणि पंख शोभून दिसतील म्हणले. एवढंच नाही म्हणले, तुमची जी काही इच्छा असेल ती सर्व माझ्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होईल असं वरुण देवाने आशीर्वाद दिला. उदका तुझा अति प्रीती होईल विहंगमा निश्चिती. प्रीतीचे लक्षण ज्ञाते जाणती. प्रीतीने प्रीती वाढत असे. तुला पाण्याविषयी एवढी आवड निर्माण होईल म्हणले. तुझ्याकडे एवढी ताकद येईल. दुधात जर पाणी टाकताना ओळखलं तर तुझ्या समोर दुधाची वाटी ठेवली तर तेवढं असणार दूध करशील, पाणी वेगळं त्याच्यातलं करशील. एवढी ताकद हंस पक्ष तुमच्यामध्ये येईल म्हणले असणार. एवढंच नाही, ज्याला त्याला आता ज्याची त्याची आवड करते म्हणले का तर प्रीतीने प्रीती वाढत असते, प्रेमाने प्रेम वाढत असतं. तुझं पाण्याविषयी तुझं प्रेम वाढलं जाईल. हंसापूर्वी श्री रघुनाथा पांढरा वर्ण सर्व नव्हता. पक्षी निळा ग्रीष्मेतता कटिबंध अग्रा पांढरा. ऐका, प्रभू रामचंद्र अगस्त्य मुनी सांगू लागला, पहिला असणारा हा पांढरा अजिबात हंस पक्षी नव्हता म्हणले. थोडासा ह्याच्या अंगावर म्हणजे असणारा समोर निळा भाग होता म्हणजे असणारा आणि कमरेच्या भागेत पांढरा होता म्हणले. पण ह्या वरुण देवाच्या आशीर्वादाने मुनी म्हणे श्री रघुनाथा एक श्रावणारी सुता. वैष्णव कृकला स्वर देता प्रत्युत्तरी पैवदला. मुनीवर अगस्त्य मुनी प्रभू रामचंद्राला सांगू लागले, आता अशा प्रकारे वरुण देवाने आशीर्वाद या हंसाला दिला. आता जे काय असणार आहे कुबेरजी आहे त्या कुबेरजीने त्या सरड्याला काय आशीर्वाद दिला ऐका. कुबेर म्हणे कृकलासी प्रती प्रसन्न झालं जाण निश्चिती. तुझ्या शरीरा सुवर्ण कांती मी संतोषाना तुझं देतो. कुबेरजी आनंदित झाले सरड्यावर. सरड्या माझं राजा रावणापासून तू रक्षण केलं. आनंदित झाले आणि आनंदित असणारा प्रसन्न होऊन कुबेरजीने आशीर्वाद दिला. तुझं शरीर म्हणले सोन्यासारखं तेजस्वी होईल. आणि कृकलासा सायकल आणि कृकलासा ऐका तुझ्या मस्तकी शिखा दे का. होईल जाणा निषेका किंचित शामता. आणि सरडे आहे तुझं शरीर असणार सोन्यासारखं होईल. तुझ्या डोक्यावर तुरा असेल आणि एवढंच नाही, थोडाशी निळसर रंग तुमच्या असणाऱ्या कंठाच्या ठिकाणी येईल. असं सरड्याला बघा, सरडा बघा अजून तसा दिसतोय. बाकीचा आपला हंस कधी दिसला नाही, सरडा दिसतोय बघा. त्याला निळा रंग आहे, तुरा आहे आणि सोन्यासारखं त्याचं शरीर आहे. तदनंतर धरणीजापती यमराज हर्षनंदे चित्ती. काका प्रति वदे वरदोक्ती सुनिश्चिती अवधान. मग त्याच्यानंतर यमदेव असणार आहे कावळ्याच्या रूपामध्ये लपलेले होते. राजा रावण गेला की ते कावळ्याचं रूप बदललं, आपल्या असणाऱ्या वेशामध्ये आलं. मग कावळा पक्षी तसाच राहिला. तसाच राहिल्यानंतर यमदेवाने कावळ्याने तू माझं आज रक्षण केलं, तुझ्यामुळे मी जिवंत राहिलो म्हणून त्या कावळ्याला काय आशीर्वाद देतात ऐका. हेम म्हणे काकासी तुझं मी प्रसन्न निश्चयसी. प्रीतीने ऐका माझी अवचनासी सावधान होनी. यम असणाऱ्या कावळ्याला म्हणू लागलेले तुझ्यावर मी प्रसन्न झालेलो आहे, आवडीनं माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. काय सांगतो ऐका. दशहाचा पिंड जाण जय नर देती तुझं लागून. तयासी होया स्वर्ग गमन अन्यथा जाण पैनवे. जो कोणी 10व्याचा नैवेद्य कावळ्याला दाखविल, कावळ्या ज्याच्या असणाऱ्या नैवेद्याला स्पर्श करील तो स्वर्गाला जाईल. जर त्याच्या 10व्याच्या निवेदाला स्पर्श केला नाही तर तो साधक स्वर्गाला जाणार नाही असा आशीर्वाद कावळ्याला दिला. जय नर मरण पावती त्यांचे 10 दिवसांचे अंती. बळी प्रदान तुझं देती ते पावती स्वर्गाची. जो कोणी मरण पावला त्याच्या निमित्त 10व्या दिवशी जो कोणी तुला असणारा नैवेद्य दाखवाल तो असणारा स्वर्गाला जाईल. आणि तुझं वरदान देतो मी धर्मराज आपण. तुझं होईल मरणपण अमरत्वाचे लक्षण. आणि असणारा तुला एक आशीर्वाद देतो म्हणले कावळा तू अमर होशील म्हणले, तुला मरणच येणार नाही. आणि त्या अमरत्वाची लक्षण ऐक म्हणले. शरीरी पीडा उपजोन आणि अनेक मरती प्राणीजन. तैसे तुझा नाही जाण देह आरोग्य सदा तुझे. बाकीच्या असणाऱ्या प्राण्यांना त्यांच्या शरीराच्या ठिकाणी दुःख होईल, काही त्रास होईल आणि ती संपत्ती येईल. पण असणाऱ्या कावळ्या तुला तसलं काही होणार नाही. अतिशय तेजस्वी जन्मल्यापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळा सारखाच दिसशील. परहस्ते तुझं मरण होईल सत्य जाण. स्वयच्छेने तुझं मरण नाही जाण पक्षीराज. ऐक पक्षीराजा, दुसऱ्याकडून चुकून कुणी दगड मारला लाईटीचा करंट बसला तरच मरशील. असा तो कावळ्या मारणारच नाही, दुसऱ्याकडूनच मरशील. स्वतः स्वइच्छेने तुला मरण येणार नाही. अशा प्रकारचा आशीर्वाद
कावल्याला धर्मराजाने म्हणजे यमाने दिला. ऐसा वरा देवनी तयाते यज्ञाश्रमी सूरजे होते यज्ञ समाप्ती करुणी स्वकार्याते जाते झाले. अशा प्रकारे जो तो पक्षात आपल्याला होता तो पक्षाला असणारा आशीर्वाद दिला. यज्ञ परिपूर्ण झाला आणि देव आपापल्या गावाकडे निघून गेले म्हणतात. ते म्हणाला कोण कोण तयांची नावे मी सांगेन इंद्र यमा कुबेर वरुण हे मुख्य जाण. कोण यज्ञासाठी आले होते म्हणजे चंद्र आलता, यम आलता, कुबेर आलता, वरुण आलता, हे आनंदाने यज्ञाच्या ठिकाणी आले होते. रावणाच्या भयकरी रूपे पालटली होती सुरी तेनीच रूप धरणी निर्धारी आपुली आलो. राजा रावणाच्या भीतीने घाबरल्याने आपापली रूप बदलली होती. ती रूप सोडली आणि आपापल्या ठिकाणी निघून गेली. एका जनार्दना शरण मी नेनो मुळीचे निरूपण नेनो श्लोक पद अन्वय जाण शास्त्र व्याख्यान मी नेनो. असो गावागाग आपल्या सद्गुरूच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन असणाऱ्या सर्व श्रोते मंडळींना काकुती येऊन सांगतात मला पदबंध यमक रचना त्या कवित्व काही कळत नाही. मी नेने कळाकुसरी मी नेने साहित्याची बरोबरी नेने सुगंध चातुरी एका जनार्दना वाचोनी. त्या आमच्या सद्गुरूच्या कृपे वाचून मला म्हणजे ह्याच्यात असणाऱ्या कलाकुसरी काही करता येत नाही म्हणजे असणारा मला असणाऱ्या साहित्याची जोडवाजोड घालमेल सुद्धा असणारे करता येत नाही. पण म्हणजे त्या सद्गुरूच्या कृपेने जे असेल ते असं. नेने श्लोकाचा श्लोकात नेने नवरसा कासिय म्हणत नेने प्रबंध रचना येत एका जनार्दना वाचोनी. मला श्लोक आणि श्लोकाचा अर्थ काय काही सुद्धा माहिती नाही. एवढंच नाही म्हणलं असणाऱ्या जी काय नवरस आहेत कशाला म्हणतात ते सुद्धा मला माहित नाही. फक्त मला माहिती कशामुळे त्या जनार्दन स्वामी मुळेच माहिती आहे. त्यांच्या वाचून मला काही माहिती नाही. मी संतांचे लळीवाड संत माझे पूर्वी कोड संत वाचोनी भवावघड कोणाचे निवारे. का तर एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. जगाच्या ठिकाणी मनोरथ पूर्ण कोण करत असेल तर संत आहे. म्हणून असणारा संतया बसावे अगर्वता गर्व अभिमान बाजूला सरावान संतांची सेवा करावी. का तर तीची माझी हित करीती सकाळ सकाळ हसणारा हित करत कोण असेल तर संत दयाळ दयाळ हाती दिला. गोपाळ संत अतिशय दयाळ असतात. भगवंताची भेट देऊन घेणारे संत असतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. म्हणून संतांच्याच असणाऱ्या कृपेने मी संतांचा लाडका आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आज माझी असणाऱ्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होऊ लागलेल्या आहेत. आणि मी तुम्ही संत वाचून मला काही आठवत नाही. त्यांची कृपा झाली आणि सुंदर असणाऱ्या कथानक तुमच्या समोर ठेवलं असं गाव काका म्हणतात. एका जनार्दना शरण पुढे गोड निरूपण पृथ्वी जय पावेल दशानन श्रोती सावधान ऐक. असो गाव काका आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जातात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण जातात आणि या अध्यायाचं कथानक संपवतात. म्हणले आपण ह्या अध्यायाच्या ठिकाणी राजा रावण पृथ्वीचे एक विजय मिळवत निघालेला आहे. असताच कैलासातनं गेला त्या मारुत राजाच्या राज्यामध्ये गेलेला आहे. तिथून पुढे असणारा राजा रावण पृथ्वीवर जय घेत पुढे कुठे निघालाय का. स्वाती श्री भागवत रामायणे उत्तरकांडे एका कार्तिकाया मरुते यज्ञ गमनम नाम अष्टदशाध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवन्तु पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.